पहिला चेंडू इथे मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हर रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र एक रिस्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. यानंतरचे सामने 3 षटकांचे पाहायला मिळतील. नक्कीच वेळे संघासाठी देवानंद थले साहेब, संग्राम थले साहेब आणि सागर थले साहेब यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद. आपल्या तिघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र फटका फसला होता. सुदैव नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. एका सिंगल रन्स जयेश पाटील देखील पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाजांनी सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते 2 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. बॉबी भोईर फ्रंटलाईन गोलंदाज वेले संघावरून पहिले षटक घालतोय. इथे मात्र मिस टाइम फटका बसलेला आहे. केतन मुकदम चेंडू खाली आणि इथे आपण बघते तिसऱ्या प्रयत्नात हा झेल त्याने पकडलेला आहे. अखेर बंदे में दम नाम है केतन मुकादम. तिसऱ्या प्रयत्नात हा झेल केतन मुकादम याने पकडलेला आहे आणि पहिला फलंदाज इथे बाद होताना ओली संघाचा मोनित जोशी बॅक टू पॅव्हलियन. आपण सामना पाहतोय दिशान पाटील फॅम टीम फसोई 117080 गावदी स्पोर्ट्स वेले विपक्ष गावदी स्पोर्ट्स आरडी 3440 ओवली या दोन संघामध्ये. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे मोनित जोशी, ज्याने बाद होऊन फक्त एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये मोनित जोशीने 25 धावांची खेळी केली होती आणि त्यानंतर मात्र इतर सामन्यामध्ये नक्कीच त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळालेला आहे. बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅकवर इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं. खरं तर नक्कीच फलंदाजाला आउटसाइड ऑप्शनचा चेंडू हाताळला होता. फलंदाजाची बॉडी लँग्वेज शारीरिक भाषा ओळखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाज बॉबी भोईर याने. इथे मात्र पंचाने नक्कीच बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी नक्कीच पंचाचा निर्णय कायम असणार आणि बॅटिंग साईडने आता मात्र रिव्ह्यू आपला गमावलेला आहे. इथे मात्र अतिशय सुरेख फटका स्विच इट आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार पॉइंट रिझन मधून. हा दणदणीत चौकार हे आपण पाहू शकतो. रिप्ले मध्ये स्टॅन चेंज केला होता. खऱ्या अर्थाने हा स्विच इट फटका आपण पाहतोय आणि हा फटका सर्वोत्तम इंग्लंडचा फलंदाज केविन पेटरसन यांनी खेळला होता. मुथाई मुरलीधरन या गोलंदाजी विरुद्ध सर्वप्रथम हा फटका खेळला गेला होता आणि तिथपासून हा फटका अस्तित्वात आला. केविन पीटरसन खरं तर मूळ दक्षिण आफ्रिकेन, मात्र इंग्लंडकडून खेळताना तो पाहायला मिळाला होता. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट स्लॉक स्वीप आणि चिडून निघून जातोय या सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
च्या बॅटमधून हे फटके पाहायला मिळतात. वेलकम नंदलाल पाटील साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जॉन्टी जोशीच्या बॅटमधून पॉइंट रिझन आणि स्क्वेलिक रिझन मधून 2 फटके पाहायला मिळाले आहेत. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार. खरं तर ओवळी संघाची दिलवर धडकन मैदानामध्ये आपण पाहतो. एका बाजूला जयेश पाटील तर दुसऱ्या बाजूला जॉन्टी जोशी. पहिले षटक समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी रँकमध्ये 10. एक बाद ओवळी संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अनिकेत मुकादम येतोय. बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. जो संघ सामना जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. अनिकेत मुकादम सामनाकडील फलंदाज जयेश पाटील. रिव्हर्स फटका केलेला इथे मात्र आपण पाहतोय थर्ड रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकच धाव घेण्याची संधी मिळेल. टायमिंग इथे मात्र साधता नाही बरोबर जयेश पाटील. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 वर. दुसरे षटक प्रगतीपथावर अनिकेत मुकादमच्या माध्यमातून विखुरले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक कृपया जी नक्कीच पंचांनी थोडा सामना थांबवायचा आहे. इथे मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. दुसरा हादरा बसतोय ओवळी संघाला जॉन्टी जोशीच्या रूपाने. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये प्रयत्न. जॉन्टी जोशी आणि बाद सलग 2 चौकाच्या मदतीने 8 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय ओवळी संघाकडून अतुल म्हात्रे. जयेश पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे, जो वैयक्तिक 2 या धावसंख्या सध्या फलंदाजी करत आहे आणि 2 चेंडूंचाच सामना त्याने केलेला आहे. आणि जयेश पाटील असा एक फलंदाज आहे कुठल्याही नक्कीच वेळेवर तो आपला गेअर चेंज करू शकतोय. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. एक चांगली लढत, चांगला सामना आपण पाहतोय ओवळी विपक्ष वेले या 2 संघामध्ये. दोन्ही संघ नामांकित मातबर संघ आहेत. इथे यॉर्करचा चेंडू होता, VCF मध्ये खेळून काढलेले. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रनचा आणि सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केले फलंदाज अतुल म्हात्रे यांनी. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वर. थर्ड मॅन फायनल एक VCF मध्ये एस्ट्रेकच्या मागे. त्यानंतर आपण पाहतोय या कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक मिड ऑन पाहायला मिळतो 30 सर्कलमध्ये. इथे इम्प्राज फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर आपण पाहतोय भावेश तल्याने राजन तले नक्कीच VCF मध्ये आपण पाहतो थर्डमॅन रिझनमध्ये. इथे मात्र पंचांचा इशारा वाटचा येतोय. आव्हान धरत वाटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते आणि एका धावेने ओवळी संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अनिकेत मुकादम दुसरं षटक बदलतोय वेले संघाकडून. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज जयेश पाटील. स्विचेट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट
क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू निघून जाते सीमापार, अगदी गोलीगत, गोलीच्या वेगाने सीमापार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते आणि धावसंख्या 4 ने वाढून होते. धाव आपल्याकडे 17 धावा. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, फॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर एक चिक्की रन्स फलंदाज पूर्ण करतात. छोटी धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 18 वर आणि 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील आपण जर बघितलं तर ओली संघ ज्यावेळी फलंदाजी करत होता हवेदेवी बी संघासमोर, तेव्हा 2 षटकामध्ये 17 धावा नक्कीच आणि त्यानंतरच्या 4 षटकामध्ये 51 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. इथे मात्र आपण बघतो 2 षटके समाप्त धावसंख्या झाली ती धावफलकावर 18 धावा. 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्यात ओली संघाने प्रथम फलंदाजी करताना, आणि त्यावेळी देखील 2 फलंदाज बाद झाले होते. हीच जोडी मैदानामध्ये होती. या जोडीमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. खास करून आक्रमण केलं होतं जयेश पाटील यांनी त्यावेळी, आणि या संपूर्ण लेखाजोखा ज्यांची खास कामगिरी आपण बघतोय धनाजी पाटील मास यांच्याकडून हा संपूर्ण खास लेखाजोखा पोचवला जातोय. उत्कृष्ट कामगिरी नक्कीच मॅन ॲट गोल्डन फिंगर आता बनलेले आहेत आणि आता मात्र त्यांना मागणी देखील खूप वाढलेली आहे. विजेंद्र पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरे षटक घालण्यासाठी. इथे मात्र घुटना टेक और सिक्सर देख का सिग्नेचर शॉट आपण बघूया. जयेश पाटीलचा ट्रेडमार्क आपण पाहू शकता. जयेश पाटील ने गुडघा वाकवला आणि विजेंद्र पाटीलला आकाश दाखवला. घुटना टेकून सिक्सर देख. धावसंख्या 6 ने मुसरणी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 24 धावा 24. विजेंद्र पाटील याचं स्वागत जयेश पाटील यांनी षटकाराने केलेलं आहे. मागील सामन्यामध्ये देखील तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू षटकार आला होता आणि तेच चित्र इथे देखील पाहायला मिळते. इथे मात्र आपण बघतो पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय, दिशा भरकटतोय. पंचांचा इशारा वाईट आणि वोट फॉर द ओव्हरचा इशारा देखील पंच निखिलेश बजागे सरांकडून दिला जातोय. कूलमॅन आपण बघतोय सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निखिलेश बजागे, तर मिस्ट्री मॅन सध्या स्कोलेक पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय दिनेश बांबरे सर, आणि आमचे हॉटमॅन प्रल्हाद पाटील सर सध्या व्हीआयपी डायजवर. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्कोर विकेट केलेलं आहे. स्कोलेक रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस केलं गेलेलं नाही. एका धावेने दोन्ही फलंदाज समाधानी. ओली संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ती 26 वर. 26 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय ओली विपक्ष वेल या दोन संघामध्ये. पोसवाई 11 70-80 गावदेव स्पोर्ट्स वेल दिशान पाटील फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गावदेव स्पोर्ट्स RD 444 ओली. तिसरं षटक मार्गस्थ विजेंद्र पाटील. वेले मानकुली रोड इन करून वळण्याच्या तयारीत, तर यावेळी सामना करेल फलंदाज अतुल म्हात्रे. इथे समोर खेळ चेंडूला 20 मध्ये कॉवर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 हा चौकार. अतिशय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या क्षेत्ररक्षकाकडून.
जिथे एक किंवा दोन धाव होते तिथे नक्कीच 4 धावा 1 का 4 आहे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. चौकरी संघाची धावसंख्या पोहोचली 30 वर. तिसरं षटक मार्गस्थ विजेंद्र पाटील या षटकामध्ये थोडंसं महाग खर्चिक ठरतोय, कारण 3 षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. मात्र इथे क्षेत्ररक्षक देखील त्याला साथ देताना पाहायला मिळत नाही. इथे मेशाम फटका लिडिंग आहे. स्वतः गोलंदाज विजेंद्र चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद. अतुल म्हात्रे बॅक टू पॅव्हलियन तिसरा फलंदाज बाद ओवली या संघाचा. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. ओवली संघाचे धावसंख्या स्थिर धावपलीकर. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान विकासजी पाटील साहेब, त्याचबरोबर नितेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रीतमजी पाटील साहेब, त्याचबरोबर आतिशजी पाटील साहेब, त्याचबरोबर आदित्यदादा पाटील या पाचही मान्यवरांचा इथे शुभागमन झाला. त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं आणि मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम. न्यू बॅटर सुशांत पाटील मिडल ऑर्डर मध्ये 5व्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. सामना करेल गोलंदाज विजेंद्र पाटील याचा. इथे या वेगवान चेंडू मात्र दिशेवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. गोलंदाजाला वेग भन्नाट पाहायला मिळाला होता, मात्र नियंत्रण पाहायला मिळत नाही. वाटचा इशारा पंचर करून धावसंख्येमध्ये सिंगल ने भर. 31. इथे या चेंडू डायव्हर्ट झाला होता खरं तर, मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स यष्टरक्षकच्या मागे आपण पाहतोय. भावेश थले, राजन थले आणि भावेश थले नक्कीच हे आपण पाहतोय. ही देखील वेळे संघाची जोडी नंबर 1 आहे. एवन जोडी देखील म्हणू शकतोय. विजेंद्र पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर टर्न होताना रोड एंड करून सामनाकडे फलंदाज जयेश पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मिडिक रिझर्व मध्ये या झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज जयेश पाटीलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. यस वाटले गावचे उद्योजक आदरणीय सन्माननीय सूरजदादा माळी यांचं देखील इथे शुभागमन झाला. त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पनामा कॅप नक्कीच आपण बघतोय. अनिकेत याची ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून हा झेल तिथे पकडला जातोय. बिग ब्लॉ आपण बघतोय मोठा मासा घालायला लागलाय. जयेश पाटील जो धोकादायक ठरू शकला असता तो फलंदाज मात्र इथे बाद होऊन पॅलमध्ये परतताना. यस प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आणि प्रितेश पाटीलसाठी आल्या आल्या कॅश प्राइज लागले. जर प्रितेश पाटीलनं षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर आदित्यदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नाव बॅक टू क्रिकेट. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 32 आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. निलेश पाटील. एक आगळी वेगळी शैली असलेला गोलंदाज आपण पाहतोय.
निलेश पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पिकअप शॉट चिनू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिझन मध्ये. तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याच्या माध्यमातून झेल पकडला गेलेला आहे. आणखीन एक फलंदाज आल्या पावले माघारी परतताना. चेंडूच्या खाली आपण पाहतोय या मयुरेश सेफ हँड. आणखीन एक झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. फटका चांगला होता खरं तर. आपण पाहतोय या एकाच ॲक्शनमध्ये देख घुमा के चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न, मात्र जे क्षेत्र निवडलं होतं ते चुकीचं होतं कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये परतताना. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर सूरज मात्रे. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले. निम्मा संघ गारद आपण बघतो, अर्धा संघ डवगटच्या आश्रयाला. आणि पहिल्या चेंडूवर विकेट निलेश पाटील यांनी प्राप्त केलेलं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी आगली वेगळी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. निलेश पाटील गोलंदाजी करताना. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर 32 धावा. हो करण्याचा प्रयत्न. इथे देखील टायमिंग प्रॉपर साधता नाही. एक सिंगल रन्स लेग बायच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. तर पहिल्या सेमीफायनलकडे आपण वळणार आहोत. आदित्य चॅम्पियन भावाली बी संघाचा संघनायक आणि एशुलन पालिवली संघनायक. आपण टॉससाठी आमच्या आरके प्लेयर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल मात्र तिथे ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळतोय फलंदाजाला. उंच झेल होता नक्कीच आपण पाहतोय. आणि असे झेल फ्लॅटलॅक्स मध्ये तेवढं सोपं नसतात. हा झेल सोडला जातोय. चेंडू खाली विजेंद्र होता, मात्र नक्कीच अवघड झेल पाहायला मिळाला होता कारण चेंडू खूपच उंच गेला होता. हे आपण पाहू शकता. तोडफोड मनीष आमच्या ठीक समजा कक्षासमोर क्षेत्ररक्षण करताना आज बोरपाडा संघाच्या गोलंदाजाला दिवसा तारे दाखवले होते. तोडफोड फलंदाजी तोडफोड मनीषने केली होती. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लाईन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतोय. इथे मात्र कव्हर चांगलं पाहायला मिळतंय. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले. आज शेवटचा ऑफिशियल कॉल भावाले बी तसेच पालवली संघनायकाला. फर्स्ट सेमीफायनल पहिला उपांत्य फेरीचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एशियन पालिवली विपक्ष आदित्य चॅम्पियन भावाले बी या दोन संघामध्ये. आणि तो सामना पाहूया नक्कीच. आयोजन कमिटी कळवेल की किती षटकांचा असणार आहे. इथे मात्र यॉर्करचा चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. तर अशा प्रकारे आपण पाहतोय या प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स RD 4440 ओवली संघाने आपल्या धावपलीकडे धावा जगल्या. त्या एकूण 37 आणि 38 धावांचं लक्ष इथे मात्र पसोई 11-70-80 या गावदेवी स्पोर्ट्स वेले संघासमोर जो दिशांत पाटील यांचा संघ आहे त्यांच्यासमोर ठेवला गेलेला आहे. यस, चरणदादा पाटील यांचं नुकतंच तिथे शुभागमन झालात आणि स्वतः खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेत आणि चरणदादा पाटील यांची देखील अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याच्या प्रयत्नामध्ये सातत्यानं धावत राहिले. यस, तदनंतर टॉस आपण करतोय आदित्य चॅम्पियन भावाले बी आणि त्यांच्या अगेन्स्ट यश 11 पालिवली या दोन टीमच्या दरम्यान. तर चला दोन टीमचे कॅप्टन आपण या सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते.
यस दापोडे गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस खऱ्या अर्थाने करतोय. नाणेफेकीचा कौल या दरम्यान आपण करणार आहोत. तीन षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1 सेमीफायनल नंबर 2 असे लढती आपल्याला पाहायला मिळेल. यश 11 पालिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला आदित्य चॅम्पियन भावाले बी. आदित्य चॅम्पियन भावाले बी या टीमचे कॅप्टन. दरम्यान आगमन झालेल्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्पू जुकर बैलगाडा शर्यतीमधील एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय चंद्रकांत शेलार आणि मंगेश भुतेकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालं आणि या तिघांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यस विनंती असेल दापोडी गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आदरणीय सन्माननीय विजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर ना त्यांच्या समवेत उमेशजी पाटील साहेब समाजसेवक आहेत यांना देखील विनंती असेल या आपण सेमीफायनल नंबर 1 चा टॉस आपण करतो. एका बाजूला आदित्य चॅम्पियन भावाले बी सूरज केणे योगेश बालेकरचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला यश 11 पालिवली या दोन टीमच्या दरम्यान. नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय जगदेव स्मृती आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूला वीर तानाजी चषक. कॉल असेल आदित्य चॅम्पियन भावाले बी या टीमचा. यस जगदेव स्मृती या कॉल आणि स्पिंग द कॉइन. कॉल आलाय स्वर्गीय जगदेव काणा स्मृती. यस मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. टॉस जिंकलाय टीम आदित्य चॅम्पियन भावाले बी या टीमला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. सेमीफायनलची मॅच आहे, यामागचं कारण काय असेल? कारण काहीच नसेल, कमीत रनानं थांबवायचा प्रयत्न असेल. अगदी समोरचा संघ देखील दिग्गज आणि अग्रनामांकित संघ आहे पालेली टीम. या टीमचा देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स आपण दुसऱ्या दिवसामध्ये पाहिला. काय म्हणाला संघाविषयी? तोही संघ खूप चांगला आहे आणि खेळायला मजा येईल. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही ती रात्र गाजवली, कसं वाटलं ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप छान वाटलं आतापर्यंत. अगदी या स्पर्धेविषयी काय म्हणाल? वीर तानाजी चषक म्हटलं तर नेहमी सातत्यानं काहीतरी नवनवीन करण्याचा प्रयत्न दापोडेकरांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. काय म्हणाल या स्पर्धेविषयी? स्पर्धेविषयी म्हणायचं झालं तर आयोजन खूप छान आहे आणि नाईटला स्पर्धा होते, ती खेळायला खूप मजा येते. येस जाऊयात पुन्हा एकदा पालिवली टीमच्या कॅप्टनकडे. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? निश्चितच फील्ड असते. आता मनाविरुद्ध बॅटिंग आपल्याला करायची आणि काय रणनीती असेल या स्पेलमध्ये? जास्तीत जास्त रना बनवायचा प्रयत्न करू. यस आपल्याला देखील एकच प्रश्न, अगदी भावाले बी या टीमनं सातत्याने या टीमचा आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चांगलं क्रिकेट आपण पाहत असतो, या टीम विषयी काय म्हणाल? हो, ते चांगली टीम आहे, त्यांच्या चांगला खेळायचा पद्धत करू आपण. यस टॉस जिंकला भावाले बी या टीमनं. कसं वाटलं दुसऱ्या रजनीमध्ये आपला खेळ चांगला राहिला आणि सेमीफायनल 1 मध्ये आपण इंटर झालो, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? खूप छान वाटलं. देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की टॉस जिंकलाय टीम आदित्य चॅम्पियन भावाले बी या संघानं आणि स्पीकरला प्रथमतः क्षेत्ररक्षण. धन्यवाद श्रवण धुमाले. आपण पाहतोय शेवटचा क्वालिफायर सामना, यामधील जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. प्रथम फलंदाजी करताना ओली संघाने धावपैकी धावा जोडल्या त्या 37 आणि 38 धावांचं लक्ष आहे, ते मात्र ओली संघासमोर ओली संघाने या वेले संघासमोर उभा केलेले. भावाले गावचे करते धरते भावाले गावचे समाजसेवक आदरणीय सन्माननीय तानाजीजी बालेकर साहेबांचा इथे शुभागमन झाला. त्यांना देखील आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतोय. साहेब या आपण.
विकाजी पाटील पुरस्कृत आदित्य चॅम्पियन भावाले बी हा संघ मैदानामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पुढील सामना फर्स्ट सेमीफायनल आपण पाहणार आहोत. चेक खरं तर आपण पाहतात मैदानाच्या आत बॅटिंग करत असताना गावदेवी वेळे संघाला पाहता आणि या वेळे संघासाठी खरं तर शुभेच्छा येत आहेत. नक्कीच आमचे पप्पू पाटील, त्यानंतर हर्षल म्हात्रे, सूर्यकांत पाटील आणि मंगेश दादा पाटील या चारही मान्यवरांच्या वतीने खरं तर गावदेवी वेळे संघाला या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात आणि वेळे संघाला देखील शुभेच्छा येतात. या चारही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस वडगड गटाचा टायगर आदरणीय सन्मान्य जीत पाटील यांच्या माध्यमातून चेक वेळ्या टीमसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याच दरम्यान आमचे मान्यवर आपण पाहतात खरं तर मंदेश दादा पाटील त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. दादा आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम. वीर तानाजी चषकात आपलं मनस्वी स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस मॅच आपण पाहता RD 4440 गावदेवी ओळी आणि त्यांच्या अगेन्स्ट फसुबाई 708011 गावदेवी वेहळे या टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळालं. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी ओळी या टीमने धावा बनवल्या तब्बल 37 आणि 38 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते टीम फसुबाई 11 गावदेवी वेहळे या टीमच्या अगेन्स्ट. पहिला फलंदाज बाद झाला विजेंद्र पाटील. रातो के कातील मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला, बॅट्समन आउट. निलेश पाटील आणि विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर इंटर झाले होते. अगदी 2 धावा विजेंद्र पाटीलच्या बॅटमधून आल्या. निलेश पाटीलचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये 25 धाव्यांची माराथॉन इनिंग त्याला साकारली होती. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मनीष पाटीलने देखील 25 धावा बनवल्या होत्या. राजन थळे यांना 18 धावा बनवल्या होत्या. त्याचबरोबर विजेंद्र पाटीलनं 10 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. लवलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय तब्बल 3रा क्रमांकावरती. षटक क्रमांक पहिलं P1चं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचा पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज साहिल जोशीला आपण पाहतोय. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला क्रॉस बॅटेटा स्ट्रोक खेळला अलॉंग द कार्पेटच्या साईना डीप मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर ॲक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन देखील तितकं चांगलं. हो यावेळेला लॉफ्ट केलाय. हा लॉफ्टेड हिट आहे. फिल्डर पोहोचलाय. सुशांत पाटील होते त्या ठिकाणी. त्याच्याकडून झाली आहे थोडीशी चुकी आणि या चुकीचं रूपांतर या एका धावेमध्ये. झेल देखील ड्रॉप झाला. एक धाव देखील एकवटली गेली. निलेश पाटीलच्या बॅटमधून हे सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचला अद्याप 5 अंकावरती. 5 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आमचं VIP डायस देखील सजला गेल्यात. शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल. लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हातभर वळण घेतला या बॉलनं. थोडासा बाहेर निघणारा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला साहिल जोशीचा. आणि बघता बघता षटक क्रमांक कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या नुकसानात उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना फसुबाई 11 गावदेवी वेळे या टीमनं धावा बनवला तब्बल 5.
अगदी अप्रतिम संगीत डी ऑपरेटरचं देखील आपण ऐकलात, त्यांचं देखील करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आमचा कॉमेंट्री बॉक्स अर्थातच सुभाजी धुमाळ सर असेल, तुषारजी शिंदे सर असेल, प्रसादजी सवारे सर असतील, त्याचबरोबर आमची ऑफिशियल टीम अतिश पाटील, प्रल्हाद पाटील, दिनेश बांबरे, त्याचबरोबर निकलेश बजाके, त्यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर अर्थात धनाजी पाटील, धनाजी मास जे असतात नेहमी सर्वांचे खास, त्याचबरोबर आमची ऑफिशियल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट, तेजस भोईर अँड ऑल ओव्हर कंपनी, त्याचबरोबर आमचे संपूर्ण आयोजन कमिटी आणि सर्वांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. भरपूर चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून अद्याप करण्यात आलंय. ओ या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचं होतं, बॅटची टॉपेज होती, आता विकेटचं पतन होईल. धक्का क्रमांक लागला तब्बल दुसरा मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटीलच्या खेळीचा झाला अंत. क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहता. अगदी ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला ही चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली आहे. कैलासवासी बानूभाई एकनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार दिनेश एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात आली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर रनरअप ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. कैलासवासी देवराज पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री इंद्रपाल देवराज पाटील यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे कैलासवासी दीपक कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय दीपक पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे कैलासवासी संगीता मोहन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री अखिल मोहन पाटील यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे, त्यांचा देखील आभार. 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या, 2 गडी अद्याप गमावल्यात मैदानाच्या आतमध्ये. फसवाई गावदेवी वेळे या टीमनं चेक. तर मैदानाच्या नवीन बॅटर आपण पाहता राजन थळे आलेत. जर का मैदानाच्या राजन थळे यांनी लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचा मानकरी होऊ शकतात. पिंट्या दादा पाटील यांच्याकडे नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज मात्र राजन थळे यांना दिलं जाईल लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. राजन थळे हो या वेळा ड्राईव्ह केलाय, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, दिमागदार फटका होता. डीप स्वीपर कव्हरेजर मध्ये डेंजर येईल ट्रॉफी की मैदानाच्या आतमध्ये. यस पंचांचं सॉफ्ट सिग्नल आपण पाहिलं, आउट आहे, तडपार रेफर केला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी इथे खऱ्या अर्थानं करण्यात आली. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे प्रल्हाद पाटील सर आहेत, आमचे अतिश पाटील सर आहेत. येस बॅट्समन ओ यू टी फलंदाज बाद. इस मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे कुमार अजिंक्य अंकुश पाटील, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार. तदनंतर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे कैलासवासी सुभाष विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दुर्वान विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्हाला देण्यात आली, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आपण पाहत आहे बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर यासाठी ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली श्री विकी चंद्रकांत पाटील, त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजसाठी LED TV अर्थात श्री देवानंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले, त्यांचा देखील आभार. राजदीप पाटीलला आपण पाहता सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये. तदनंतर बेस्ट बॅटरसाठी ही LED TV देवानंद रामदास पाटील यांच्या माध्यमातून होती. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी LED TV विकास प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. केतन मुकादम मैदानाच्या आतमध्ये आला आणि केतन मुकादम साठी षटकार हॅट्रिक साठी मंगेश दादा भूते यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि पहिला षटकार ठोकलाय बॅट्समन केतन मुकादमनं. संघर्षाला सुरुवात झाली आहे, आक्रमकतेला सुरुवात झाली आहे, मेहनतीला सुरुवात झाली आहे आणि हा पहिला बिगेस्ट अँड ब्लास्टेड सिक्सर बाय केतन मुकादम. आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आम्ही हे आवर्जून उल्लेख करू ज्यांच्या माध्यमातून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मालिकावीरासाठी
जी 2 व्हीलर बाईक आम्हाला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आदरणीय सन्मान्य कुंदनजी तुळशीरामजी पाटील साहेब त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व दानशूर दात्यांचं आणि सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. जाऊयात पुनश्च एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं 12 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यस देवानंद थले यांचे कट्टर समर्थक बालम पाटील यांच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा आल्यात वेले टीमला. षटकार आलाय संजीवनी देणाऱ्या 6 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन केतन मुकादमच्या बॅटमधून. हो यावेळेला देखील चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न जवळजवळ 5 ते 6 क्षेत्ररक्षकने पंचांकडे अपील केली होती. पंच आपल्या निर्णयाची तटस्थ हंपायर सिग्नल दॅट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेक तर शिवसेना अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नक्कीच शिवसेना गटाचे आपण पाहता कट्टर समर्थक नितीनदादा म्हात्रे नक्कीच जे खरं तर सोशल मीडिया प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं नक्कीच आपण पाहतात वेले संघाला शुभेच्छा आल्यात. जर का वेले संघाने या स्पर्धेत चॅम्पियनपद मिळवलं तर वेले संघाला नितीनदादा म्हात्रे याचकडनं नक्कीच मेजबानी असेल टीम गावदेवी वेले संघाला. अडतीसचं लक्ष 13 लागल्या गेल्यात 25 करायच्यात या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं विजयासाठी फसू आय 11 गावदेवी वेळे या टीमला. ओ लवलेसाठी हा बॉल यावेळेला स्क्वेअर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर सुशांत पाटील होते त्या ठिकाणी प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले आणि चांगली फिल्डिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी एकच धाव या देखील बॉलवरती एकवटली जाईल. एका धावेच्या साथीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहताय सध्याच्या घडीला जोडल्या गेल्या 14. 38चं लक्ष 14 लागल्या गेल्यात. आता 24 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. 12.00च्या रेकवरने बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये. फसवाय 11 गावदेवी वेळा टीमला. तत्पूर्वी देऊयात डीजे ऑपरेटरला एक गोल्डन चान्स. यस डीजे. मध्ये 24ची गरज आहे मॅच मध्ये. या 12 मध्ये 24 धावा बनवल्या जातील फसवाई 11 गावदेवी वेळा टीमच्या माध्यमातून की या 12 मध्ये 24 धावा डिफेंड केल्या जातील आयडी 4440 गावदेवी ओळी टीमच्या माध्यमातून. याचं उत्तर येणारे 12 बॉल देऊन जातील. स्ट्राइक एंडला बॅट्समन तयार लवलेश पाटील. नॉन स्ट्राइक एंडला केतन मुकादम. गोलंदाजी ट्रॅकवरती विराज मात्र. पहिला बॉल पहिला बॉल यावेळेला टप्पा पडला. हातभर वळण घेतलं. भरपूर जास्त वळण घेतलं या बॉलनं. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता. अगदी शरीरापासून दूर ठेवायचा होता अवे फ्रॉम बॉडी. आणि पंचांनी दर्शवलं आयसीसी नियम क्रमांक 22 चं इथे उल्लंघन करण्यात आलं आणि पंचांनी दर्शवलं की हा देखील बॉल वाईड असेल. यस राहुलजी मुकादम साहेबांच्या माध्यमातून वेळा टीमसाठी भरपूर सारा शुभेच्छा आल्यात.
अगदी वेळ टीम सध्याच्या घडीला बहुचर्चित आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा या टीमला देखील येत आहेत या स्पर्धेमध्ये. यावेळी देखील बॅटची टॉपेज आहे. बॉल मागे चालला. शॉर्ट मॅरिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केलं. थ्रोविकी करतील तोपर्यंत. यस, लेग बायची धाव असेल. पंचांनी दर्शवलंय की लेग बायच्या स्वरूपात इथे सिंगल टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. 16 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा आपण पाहत होतो. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात ही धाव. आता सध्याच्या घडीला केतन मुखादम ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय आणि इंडिव्हिज्युअल 7 धावा त्यांना अद्याप बनवल्यात या 3 बॉलमध्ये. दुसरा बॉल तिसरा षटकाचा. केतन मुखादम तयार. ऑन साइडला क्रॉस बाटेट. फटका दमदार आहे. जेपी त्या ठिकाणी तैनात. भिवंडीचा वंडर बॉय. कशी चुकी होईल त्याच्याकडून. अप्रतिम फिल्डिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले जयेश पाटीलची. आणि या वेळा देखील एकच धाव. अगदी आउटफील्डचा बेताज बादशाह, अगदी ओली टीमचा चिता म्हणून जयेश पाटीलला खऱ्या अर्थानं मानलं जातं. धावफलक 17 अंकावर जाऊन पोहोचला. 17 रन्स. 21 ची अजूनही गरज आहे. 38चं लक्ष. 10 बॉल 21 ची गरज आहे मॅच मध्ये. 21 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 10 बॉल्स. फुल ओव्हर लेनचा बॉल होता. ऑन साइडला ट्रॅव्हल केलाय. क्रॉस बाटेला स्ट्रोक केलाय. कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एकदा कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी राहिल्यात या 2 बॅटर केतन मुखादम आणि त्याच्या साथीनं तिसरा क्रमांकाचा फलंदाज लवलेश पाटील. लवलेशच्या खात्यामध्ये आणि संपूर्ण वेळ टीमच्या खात्यामध्ये या 2 धावा ऍड केल्या जातील. 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 19 धावा बनल्या गेल्यात. 19 धावा अजूनही बनवायच्या येणाऱ्या 9 बॉल मध्ये. राहुल दादा मुकादम यांच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा वेळ टीमला. पंधरा मध्ये 19 बनल्यात. 9 मध्ये 19 करायच्यात. 24 मध्ये 38 बनवायच्या होत्या. 50% धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 50% धावा अजूनही बनवायच्यात. टीम फसू आई 11 गावदेवी वेळ या टीमला. दोन्ही संघ गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. आता गावदेवी माता कोणत्या संघावरती पावते हे देखील पाहणं गरजेचं आहे. या वेळेला टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेतली. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. जणू काही खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज विराज म्हात्रेच्या माध्यमातून. पंचांनी दर्शवलंय की हा देखील बॉल डॉट असेल. तिखट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये विराज म्हात्रेने हाताळला. डोळ्यांच्या समोरून विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. स्टील 2 टू गो. फुल ओव्हर लेनचा बॉल इनफिल्डच्या वरून उडवायचा होता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये फिल्डर 3 फिल्डर चेंडूच्या पाठमोरा. एक्स्ट्रा कव्हर रिजनचा फिल्डर. या वेळेला चुकी घडली आहे विकेट किपर कडून. या वेळेला बघता बघता इथे 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या प्रयत्नामध्ये देखील यशस्वी राहिले बॅट्समन केतन मुकादम आणि लवलेश पाटील. आणि या बॉलवरती धावा एकवटल्या जातील. 3 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय 22 धावा. आता समीकरण आपण पाहताय. बॉल शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी धावा करायच्यात त्या तब्बल 16. आता हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. निर्णायक चेंडू. या बॉलवरती मॅचची संपूर्ण चित्र अवलंबून आहेत. सात बॉल 16 ची गरज आहे मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं हा बॉल
मागचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जर या बॉलवरती षटकार चौकार आला तर हळू का होईना पण या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करेल फसुआ 11 गावदेवी वेळा संघ. पण जर हा बॉल डॉट आला तर RD 444 गावदेवी ओळी संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसेल. पण क्रिकेटचा खेळ अगदी म्हटलं जाताना प्रल्हाद सर क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला महत्व नाहीये. सरड्यासारखा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा जास्त रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. सातत्यानं रंग बदलतोय मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा बॉल पद्धत आली तर थोडंसं चुकलंय. रनअपमध्ये थोडासा अडथळा जरूर निर्माण झाला. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे बॅटरवरती, प्रेशर आहे विकेट किपरवरती, प्रेशर आहे दोन्ही संघांवरती. प्रेशर आणि फक्त प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओळी की वेळ आहे, वेळ आहे की ओळी, हे दोन दिग्गज संघ आपण पाहत आहे. गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 7 बॉल 16 स्ट्राइक इनला केतन मुकादम. या वेळा देखील चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कोदून काढायचं होतं. एकदम इथे देखील ऍड केली जाईल. आता या शेवटच्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या साथीनं दहा फलक जाऊन पोहोचले 23 अंकावरती. आता 15 करायचे येणाऱ्या 6 मध्ये. येस डीजे हा बॉल 15ची गरज आहे मॅच मध्ये. या 15 धावा बनवल्या जातील गावदेवी वेळा टीमच्या माध्यमातून की या 15 धावा रोखल्या जातील गावदेवी ओळी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. जे पारदेव गोवे या टीमचा देखील इथे शुभागमन झाला त्यांचा देखील करूयात. या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी कालचा दिवस गाजवला या टीमनं आणि जो संघ जिंकेल या मॅच मध्ये तो थेट जय पारदेव गोवे या टीमच्या अगेन्स्ट सेमीफायनल मॅच मध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 15ची गरज. पवन पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल ऑल साइडला क्रॉस बॅटेड आडवा बटचा हा कडवा प्रार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हवेशी वार्तालाप करणार असताना टाटा बाय बाय वळेगावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड 6. मध्ये 15 करायच्या होता. वेलकम टू दी ग्राउंड असा सांगत असताना पहिल्या बॉलवरती ठोकलाय हा भगवा षटकार. केतन मुकादम या नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतय आणि आता त्या वादळाला कोणता गोलंदाज शांत करेल हा प्रश्नचिन्ह उभा झालाय. RD 444 गावदेवी ओळी या टीमच्या गोलंदाजांना. 6 मध्ये 15 बनवायचे होतं. षटकाराला आता 5 मध्ये 9ची गरज आहे मॅच मध्ये. 5 बॉल 9 धावा. केतन मुकादम सध्याच्या घडीला थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पवन पाटील त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल. फुल टॉस आहे आणि इथे फुल टॉसला फुल टॉल मध्ये वसूल केलाय. कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर सलगचा दुसरा बिगेस्ट अँड ब्लास्टेड षटकार.
सूरज दादा पाटील यांच्या माध्यमातून या 2 षटकारांसाठी केतन मुकादमसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. जर या बॉलवरती षटकार ठोकला केतन मुकादमना तर आदरणीय सन्मान्य मंगेश दादा भुते यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल केतन मुकादमला. क्रिकेटचा खेळ आहे, जर आणि त्याला महत्व नाहीये. 3 बॉल 3 मध्ये षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच नितीन दादा म्हात्रे यांच्याकडनं होतं, परंतु या चेंडूवर जाऊन पाहतात खरं तर 2 धावा आल्यात ओव्हर टू कॉम्बॉक्स. 2 धावा कंप्लीट. या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला स्कोर आर लेवल. सामना बरोबरी सुटलाय. या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत केली आहे टीम फसू आय 11 गावदेवी वेळ या संघानं. तीन बॉल 1 ची गरज. या मॅच मध्ये सामना होता कुठे, सामना आला कुठे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सातत्यानं रंग बदलत असताना 3 बॉल 1 धाव. हो या वेळेला फ्लिक केला मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंकला टीम फसुआ 11 गावदेवी वेळ या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉस टीम फसुआ 11 गावदेवी वेळ अँड हार्ड लेग बॉस टीम RD 4440 गावदेवी ओळी. चेक. तर त्याच दरम्यान खरं तर गावदेवी वेळे संघ मॅच मध्ये जिंकला. अभिनंदन त्या टीमचं. खरं तर गावदेवी वेळे संघाला शुभेच्छा येतात. नक्कीच आमचे पप्पू दादा पाटील, हर्षल दादा म्हात्रे, सूर्यकांत दादा पाटील आणि मंगेश दादा पाटील या 4ही मान्यवरांच्या वतीने खरं तर वेहले टीमला मात्र शुभेच्छा येतात. जाणता आम्ही खरं तर या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच या 4ही मान्यवरांचा मनपूर्वक आभार.